सकाळी उठून आमचं इथं खिचडी खायचं काम चालू आहे बघा. रात्री तर नाही खाली, पण रात्रीची उरलेली सकाळी खाणं चालू आहे. रात्री आम्हाला तिखट लागत होती आणि आता आम्हाला काही तिखट काहीच नाही, मस्त चालू आहे खाणं. मग त्या उन्हातच बसले होते तर म्हटलं चला फेस पॅक पण लावून घ्या. ते पण लावून घेतलं. म्हटलं सुकेपर्यंत याच्यासोबत खेळता पण ये. पण खूप जास्त दाट लावल्यामुळे थोडा वेळच लागला. इडलीचं रात्री तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते. म्हटलं मिक्सरमधून काढून घ्यावं, बारीक पेस्ट बनवून घ्यावं, नंतर संध्याकाळी इडलीचा बेत आहे छान. आणि काही गोष्टी चेंज केल्यामुळे ना खरंच खूपच स्किनमध्ये फरक जाणवतो आहे मला. त्याच्यानंतर असं बॅटर बनवलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलं, जेणेकरून आता थंडी आहे ना त्याच्यामुळे फर्मेट व्हायला वेळ लागतो. नंतर म्हटलं थोडंसं फेस पॅक पण सुकला होता, झाडाला पाणी द्यावं म्हटलं. आणि झाडाला पाणी देतच मग म्हटलं आंघोळ पण करावं. नंतर पाणी पण ठेवलेलं होतं तापवायला, पण पहिले झाडांना पाणी देऊन घ्यावं म्हटलं. आणि फेस पॅक थोडा थोडा निघाला होता, थोडा राहिला होता. मग आंघोळ करून छान बाबूला झोपवलं पहिले. नंतर तो झोपला की मग बाकीची कामं निवांत होता. आणि तो उठल्यानंतर आमचं हे बघा काय चाललंय बघा. याचे त्याचे टेप काढून चेहऱ्याला लावणं, हाताला लावणं. रात्री लाईट गेली ती तो इडलीच खात होता आणि लाईट गेली, त्याला इडली खूप आवडते बघा. असं भीती वाटते आम्हाला डायनासोरची. आणि इडली बघा कशी झाली स्पंजी. याची रेसिपी मी नक्कीच शेअर केली एखाद्या दिवशी. बघा किती छान झाली. आणि याच्यासोबत बटाट्याची चटणी केली होती आम्ही. आणि मग नंतर भांडे राहिले होते, म्हटलं तेच लावून द्या. काय हे असे मला कंटाळा येतो भांड्याचा, पण किती भांडे घासावं आणि किती भांडे वगैरे लावून घेतली. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.